नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इशूला त्या दोन मुलींनी आपल्या मागे लपवलेलं असतं आणि अर्णव आणि शिर्के तेथून जातात. परंतु आता ईश्वरी म्हणते बॉस गेले म्हणून आता ती बॉसच्या मागेच येत असते. तर आता ह्या दोन मुली खूपच घाबरतात आणि ही मुलगी कुठे गेली तर एका मुलीचं लक्ष ईशूकडे जातं आणि ती बॉसच्या मागे गेली म्हणून दोघी एका सोबत म्हणतात की मेलो आज, आणि धावतच ईशू जवळ येतात आणि त्यातील एक म्हणते की अगं स्टुपिड, तू बॉसच्या मागे कशाला गेली होती. तेव्हा इशू म्हणते की बॉस कोण आहे हे बघत होते. तेव्हा आता दुसरी ती ईश्वर ओरडते की जास्त ओव्हर स्मार्टपणा करायचा नाही, अगोदर सांगू ठेवते. आणि तेवढ्यात लावण्य तेथे येते. लावण्य ही त्या दोन मुलींबरोबर बोलायला जाते. तोच लगेच इशू म्हणते की लावण्य मॅडम, जे काही कपडे आहेत ना तुम्ही दिले होते ते सर्व काही कपडे मी ऑल्टर केले. मी ह्या मॅडमने मला जसे ज्या मापाने सांगितले होते अगदी त्याच मापाने मी ऑल्टर केले, अगदी सेम टू सेम. तेव्हा आता लावण्य गुड असं म्हणते आणि आता ती लगेच लावण्या त्या दुसऱ्या मुलीला म्हणते की हे सर्व काही कपडे हिच्याकडून घेऊन जा आणि आपल्या जे काही मॉडेल्स आहे ना त्यांना ट्राय करण्यासाठी सांग. तेव्हा आता त्या दोघेही इशूच्या हातातील कपडे घेतात आणि आत निघून जातात. तर इशू ही लावण्याला म्हणते, लावण्य मॅडम आहोत ते माझ्या नोकरीचं काय. तेव्हा लावण्य म्हणते की तू तेथे बस आणि वाट बघत राहा. तर आता इशू विचारते की कसली वाट. तेव्हा लावण्य म्हणते की अगं तू ऑल्टर केलेले कपडे जर आमच्या मॉडेलला व्यवस्थित जर फिट झालेत, व्यवस्थित आलेत तरच मग तुझ्या जॉबचा विचार केला जाईल. आणि तेवढ्यात लावण्याला आत सर बोलवण्याचा फोन येतो आणि त्या दुसरी ही जी मॅडम असते तर ती लावण्याला सांगते की सरांचा तुम्हाला कॉल आहे तर त्यांनी तुम्हाला आत बोलावलं. आणि तेव्हा मात्र लावण्य आत जाते तर इशू अगदी वैतागून जाते. तर इकडे मात्र आता नम्रता इशूची वाटच पाहत असते. इशूचा अजूनपर्यंत मेसेज सुद्धा आलेला नाही आणि फोन सुद्धा नाही आला. नम्रताला खूप टेन्शन येतं. ती विचार करते की इशूला त्यांनी जॉईन करून घेतलं असेल की नाही, काही गडबड झाली तर नसेल. तेव्हा आता नमू त्याच विचारत असते. तर आता जयू आत्या तेथे येते आणि नमूला म्हणते की नमू अगं जरा ग्लास दे बरं. परंतु नमूचं मात्र आता हा विचार मनात चालू असताना आत्याच्या बोलण्याकडे तिचं लक्ष जात नाही. तर जयू आत्या सारखी नमूकडे पाहते आणि नमूला विचारते की नमू अगं काय लक्ष कुठे आहे तुमचं. तर लगेच आता नमू म्हणते की काय ग आत्या. तेव्हा जयू आत्या थोडीशी रागावते, अगं मी तुला ग्लास दे असं म्हटले. तेव्हा नमू म्हणते की हो हो धर आणि तो ग्लास आत्याच्या हातात देते. तेव्हा आता जयू आत्या ओळखते. जयू आत्या नमूला म्हणते की तू इशूची काळजी करते ना, माहिती आहे मला, त्यामुळे तू आता जास्त काळजी करू नको, त्याचा काही एक फायदा नाही होणार. तरी मी तिला म्हटलेच होते की तिला जे काही गडबड घोटाळे करायचे आहे शेवटी ती करणार म्हणजे करणार. जे काही गडबड घोटाळे करत असते ते नेहमीच आहे तिचं. त्यामुळे आता मात्र ती कुठे गेली, नेहमीच्याच ऑफिसमध्ये गेली की आणखीन कुठे, आणि ते मात्र आता ह्या सिद्धी मातेलाच माहिती. म्हणून आता जयू आत्याला सुद्धा इशूची खूप काळजी वाटते आणि टेन्शन येतं की नक्की इशू काही आणखीन गडबड घोटाळा करून ठेवणार तर नाही. आणि त्यामुळे नमूला सुद्धा आणखीन टेन्शन येतं. तर आता इकडे अर्णव आपल्या ऑफिसच्या कॅबिन मध्ये असतो आणि फोनवर तो बोलत असतो आणि तेवढ्यात मात्र लावण्य आत येते. तेव्हा लावण्य म्हणते की ए आर तुम्हाला बोलावलं. तेव्हा आता अर्णव हा लावण्यावर खूप असा ओरडतो की तुझं लक्ष कुठे असतं. तेव्हा लावण्य विचारते की काय रे काय झालं. तर आता अर्णव रागात म्हणतो की तू मला चुकीची फाईल दिली आणि लास्ट मोमेंटला मला मीटिंग सुद्धा कॅन्सल करावी लागली. तेव्हा लावण्य म्हणते की सो सॉरी. परंतु अर्णव मात्र आता खूप असा ओरडतो, बिझनेस इज नॉट ब्युटी लावण्या, इट्स अबाउट ब्रेन. मेहनत करण्याची सुद्धा तयारी असली पाहिजे. आणि जी फाईल आहे ती रागानेच तो लावण्याला मागतो. लावण्य लगेच ती फाईल घेत आणि करेक्ट फाईल म्हणून ती अर्णवच्या हातात देत. आणि तेव्हा मात्र आता अर्णव फाईल चेक करत असतो आणि जो काही इशूचा रुमाल असतो त्याकडे आता अर्णवचं लक्ष जातं. अर्णव सारखा पाहत असतो आणि लावण्याला विचारतो की हे काय. लावण्य सुद्धा पाहत असते. तर अर्णव रागाने विचारतो की लेडीज रुमाल माझ्या कॅबिन मध्ये कसा. तेव्हा लावण्य लगेच तो रुमाल उचलते आणि हा रुमाल नेमकं कुणाचा आहे याचा विचार करते. तेव्हा अर्णव विचारतो की कुणाचा आहे हा रुमाल. तर इकडे इशूला आपल्या रुमालची आठवण होते. घरातून निघाल्यानंतर मात्र रुमाल तर माझ्या सोबत होता, माझ्या हातातून माझा रुमाल अचानक गायब कुठे होऊन गेला म्हणून ती आपल्या पर्समध्ये शोधत असते. परंतु आता पर्समध्ये काही तिला रुमाल सापडत नाही म्हणून ती वैतागून जाते. तर अर्णव इकडे लावण्याला विचारत असतो की आत येथे कॅबिन मध्ये कोण आलं होतं. तेव्हा लावण्य म्हणते की मला सुद्धा नाही माहिती की हा रुमाल कोणाचा आहे म्हणून लावण्य आता त्या रुमालकडे रागाने पाहत असते आणि मनात म्हटले की कुठल्या मुलीची हिंमत झाली तुझ्या कॅबिन मध्ये शिरण्याची. तेव्हा अर्णवचं लक्ष लावण्याकडे जाते आणि तो लावण्याला म्हणतो की लावण्या
तेव्हा लावण्य म्हणते की तुझ्या कॅबिनमध्ये रुमाल आलाच कसा, आणि थोडीशी बाजूला येते आणि हा रुमाल कोणाचा असेल, कोण मुलगी आहे की ती ARच्या कॅबिनमध्ये गेली होती, म्हणून आता लावण्य तो रुमाल जाळून टाकण्याचं ठरवते, लायटर घेत आणि आता लायटर त्या रुमालवर धरत म्हणते की एखादी मुलगी काय, पण मुलीचा साधा रुमाल सुद्धा मी माझ्या AR जवळ नाही सहन करू शकत, आणि लगेच तो रुमाल म्हणजे जाळून टाकते आणि तो रुमाल अगदी जाळून ती आपल्या हातातच धरून असते। त्या दोघीही मुली आत येतात आणि लावण्याला म्हणतात की लावण्य अगं काय काय आहे हे, अगं लावण्य तू हे काय करतेस, तू असा रुमाल का जाळते। तेव्हा लावण्य आपल्या हातातील रुमाल खाली टाकते, इनफ युअर बिझनेस असं त्या मुलींना म्हणते। तेव्हा आता त्या मुली सांगायला सुरुवात करतात की ज्या मुलीने ऑल्टर केलेले कपडे आहेत तर ते आपल्या सर्व मॉडेलला अगदी परफेक्ट बसले, बॉसने सुद्धा जे काही कॉस्ट्युम अप्रूव्ह केले। तेव्हा आता दुसरी म्हणते की बरं लावण्य, आता ती इंटरव्ह्यू साठी आलेली मुली आहे तिला तू भेटशील का, आणि त्या सुद्धा मुली केव्हाच्या येऊन बसलेल्या आहेत। तेव्हा लावण्य म्हणते की इंटरव्ह्यू त्याची काही गरज नाही। तेव्हा आता ह्या दोघी विचारतात की का, तर लावण्य म्हणते की का, कारण ऑलरेडी मुलगी मी सिलेक्ट केलेली आहे। तेव्हा आता दोघी एका आवाजात विचारतात की कोण। तेव्हा लावण्य आणि त्या दोघी बाहेर येतात आणि ज्या इंटरव्ह्यू साठी मुली आलेल्या आहे त्या सगळ्यांकडे ते पाहत असतात, तर ह्या दोघे एकमेकींना खुणावत असतात की कोणती असेल, आणि इशू सुद्धा त्यांच्यात उभी असते। तेव्हा लावण्य या सर्वांकडे पाहते आणि मनात म्हणते की ह्या ज्या काही मॉडर्न आहे त्या मुलींपैकी एकही मुलगी ARच्या कॅबिनमध्ये काय त्याच्या जवळपास सुद्धा फिरकायला नको, आणि आता लावण्याचं लक्ष हे हिच्या इशूकडे जातं आणि ती मनात म्हणते की ही साधी भोळी मिडल क्लासची मुलगी दिसते, ARच्या नजरेत येण्यासारखी ही तर अजिबात नाही, आणि डायरेक्ट आता इशूला म्हणते की तू, तर इशू म्हणते की काय मी, माझं काय, तर लावण्य म्हणते की यू आर अपॉइंट। तेव्हा आता इशू म्हणते की काय, मला नोकरी मिळाली। तेव्हा आता ज्या दुसऱ्या इंटरव्ह्यू साठी आलेल्या मुली आहेत तर त्या इशूकडे अगदी आश्चर्याने पाहायला सुरुवात करतात, तर इशू लगेच अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते आणि खरंच असं विचारते, तर लावण्य म्हणते की जर तुला जॉब नसेल लागत तर निघ इथून। इशू म्हणते की नाही नाही मॅडम, अहो खरंच मी ही नोकरी करेन, खरंच ही नोकरी करेन। तेव्हा अर्णव सुद्धा आतमध्ये इशूचा आवाज ऐकत असतो आणि हॉट नॉनसेन्स असा तो अगदी तो किंचाळवाळा आवाज ऐकून म्हणतो। तेव्हा आता लावण्य म्हणते की उद्या सकाळी 11 वाजता तू यायचं, तर इशू इतका आनंद तिला होत असतो की मॅडम अहो खरंच मला ही नोकरी मिळाली का, असं ती पुन्हा लावण्याला विचारते। तेव्हा आता लावण्य म्हणते की लावण्याने जर एकदा सांगितलं तर ते सांगितले, तर इशू इतकी थँक्यू 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 सो मच असं बोलून उड्या मारायला सुरुवात करते। आता बाकीच्या ज्या काही इंटरव्ह्यू वाल्या मुली आहेत तर त्या अगदी आश्चर्याने पाहतच असतात, तर आता लावण्याचे जे काही 2 त्या वर्कर असतात तर आता त्या सर्व काही मुलींना जायला सांगतात की निघा आता इथून। तेव्हा इशू त्यांना म्हणत असते सॉरी तुम्हाला आता नोकरी नाही मिळाली, पण नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की नोकरी मिळेल, ऑल द बेस्ट असं ती करत असते। परंतु ते बाकीच्या सर्व मुली आता इशूकडे रागाने पाहत असतात आणि इतकी आनंदाने उड्या मारते। लावण्याला सुद्धा म्हणते की थँक्यू इशू, तुला नोकरी मिळाली, गणू बाप्पा नोकरी मिळाली, आणि स्वतःचीच पाठ थोपडावून घेते आणि शब्बास इशू। परंतु अर्णवच्या कानावर मात्र हा गोंगाट ऐकायला येत असतो आणि तसं अर्णवला आणखीन राग येते। तेव्हा आता इशू सर्व काही स्टॉप समोर येते आणि म्हणते की सर्वांना थँक्यू इकडे धावत असते आणि परत ती लावण्य मॅडम जवळ येते आणि मॅडम लावण्य मॅडम अहो खरंच थँक्यू आणि येते मी। तेव्हा आता अर्णवला ह्या आवाजाने आणखीन त्रास होतो, तर तो रागाने आता परत बाहेर यायला निघते। तेव्हा आता इशू धावतच अगदी देवाला नमस्कार करतच उड्या मारत बाहेर जायला निघते आणि आता अर्णव बाहेर येतो आणि तिला मागून पाहतच ईश्वरी धावतच निघून गेलेली असते, परंतु आता अर्णव हा बघतच असतो आणि तो आता लावण्याला म्हणतो की लावण्या, तर सर्व काही आता आपापल्या जागी जाऊन बसतात। तेव्हा अर्णव आता लावण्याला विचारतो की ती मुलगी कोण होती आणि ती का इतकं मोठ्याने ओरडत होती। तेव्हा लावण्य म्हणते की नथिंग यार, अरे तिला जॉब मिळाला म्हणून थँक्स म्हणत होती आणि ती नवीन होती। तेव्हा अर्णव म्हणतो की अगं तिचं थँक्स तर अख्ख्या मुंबईने ऐकलं, जो काही ऑफिस मॅनेज आहे तो तिला जरा शिकव, सात्विक फॅशन्स ऑफिस आहे हे, व्हेजिटेबल्स मार्केट नाही। तेव्हा लावण्य म्हणते की हो मी तिला हँडल करेल। तेव्हा आता लावण्य अगदी मनात खुश होत असते की लावण्या अगं तू तर कमालच केली, ह्या बावळट मुलीकडे ARचं लक्ष नाही जाणार आणि जरी त्याचं लक्ष गेलं तरी सुद्धा तो हिला जवळपास नाही फिरकून देईल। त्यानंतर अर्णव आपल्या कॅबिन मध्ये येतो
मात्र आता अर्णवच्या मोबाईलवर अंजलीचा कॉल येतो आणि अंजली ही आता अर्णवशी फोनवर बोलत असताना वल्लभरी मामी मात्र मागून हे सर्व चोरून ऐकत असते। तेव्हा ती अर्णवला म्हणते की चिंटू, अरे मला माहिती आहे की तू बिझी आहेस, परंतु हे जरा अर्जंट आहे। तेव्हा आता अर्णव विचारतो की अर्जंट? बोल ना ताई, अगं काय झालं? तेव्हा अंजली सांगते की अरे आज तुझ्यासाठी रेड रोजचा बुके आला। तेव्हा अर्णव म्हणतो की ताई अगं काय सांगतेस? तर अंजू म्हणते की हो हो, अरे लावण्यानेच पाठवले। तेव्हा अर्णव म्हणतो की काय लावण्याने रेड रोजचा बुके पाठवला? तेव्हा अंजली म्हणते की हे बघ, मला माहिती आहे की तुमच्या दोघांमध्ये तसं काही नाही, परंतु आजीने मात्र तो बुके पाहिला आणि नाव मात्र वाचता वाचता राहिलं। तेव्हा अर्णव म्हणतो की ताई हे बघ, मी लावण्याकडे लक्ष देत नाही। अंजली म्हणते की मला माहिती आहे की ते सर्व तू नाही तिच्याकडे लक्ष देत, परंतु जिथल्या गोष्टी तेच तू क्लिअर नाही करत आणि जिथल्या सुद्धा गोष्टी आहे त्या तिथल्या तिथ्या क्लिअर तर करायला पाहिजे आणि ज्यांना क्लिअर करायचं आहे त्यांना सुद्धा तू क्लिअर नाही कर। त्यावर आता ते ऐकून अर्णव म्हणतो की ताई अगं यात क्लिअर करण्यासारखं असं काय आहे? ती माझ्या बिझनेस पार्टनरची मुलगी आहे आणि येथे ती फक्त बिझनेस शिकण्यासाठी आलेली आहे आणि तो फक्त आता बिझनेसच प्रश्न आहे। तर अंजली म्हणते की अरे परंतु तसं तिच्या मनात तिला वाटत नसेल तर? तेव्हा अर्णव म्हणतो की अगं ताई त्यात माझा प्रॉब्लेम नाही। तेव्हा अंजली म्हणते की अरे प्रॉब्लेम तर होऊ शकतो, आज एक बुके आला, उद्या आणखीन काहीतरी येईल आणि हे बघ तू सुद्धा काही गोष्टी सांगत नाही आणि जर आजीच्या मनात आले काही गोष्टी सांगत सुद्धा नाही आणि जर आजीच्या मनात आले तर तिचा आणखीन गैरसमज होईल आणि तुमच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात होईल, ज्यात नेहमीप्रमाणे माझं मरण होतं। तेव्हा आता अंजली लगेच फोन ठेवून देते आणि वल्लभरी मामी हे सर्व ऐकते आणि आता राजेश बाहेर येतो तर वल्लभरी मामी लगेच येथून पळ काढते। तेव्हा अर्णव विचार करतो की लावण्याने रेड रोज घरी का पाठवला असेल तो बुक। तेव्हा मामी ही तेथे लपलीच असते, परंतु राजेश हा अंजलीकडे पाहत असतो। अंजली खूप अशी टेन्शन मध्ये दिसते। राजेश अंजलीला विचारतो की काय ग, काय झाले, तू कसला इतका विचार करतेस? तेव्हा अंजली म्हणते की अहो काही नाही, चिंटूचं खरंच मला काही कळत नाही। तेव्हा राजेश विचारतो की काही कळत नाही म्हणजे नेमकं काय? तर मामी अगदी कान देऊन या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते। अंजली सांगत असते की हो ना राजेश, अहो चिंटू लावण्याबद्दल काही व्यवस्थित नाही सांग, मग कसं समजायचं? तर राजेश म्हणतो की अंजली अगं तुला सवय लागली अति विचार करण्याची। तेव्हा अंजली म्हणते की तसं नाही, परंतु त्या लावण्यामुळे आजी आणि चिंटू या दोघात वाद नको। तेव्हा राजेश म्हणतो की अगं अंजली वाद होतील असं नाही आणि हे बघ ऐक ना अंजली, अगं तू इतकी काळजी करू नको, जरा रिलॅक्स हो, शांत हो। तेव्हा आता जे वल्लभरी मामी आहे ती हे सर्व ऐकते आणि मनात खोशून म्हणत असते की लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हा बहिणीला तळ्यात मळ्यात करतोय आणि काही तिला काही सांगत नाही, परंतु वल्लभरी आता मात्र तुझं काम वाढलं बरं। लावण्य आणि अर्णव या दोघात नक्की काय सुरू आहे हे मला शोधूनच काढावं लागेल, म्हणून मामी तोऱ्यात आता आपल्या रूम मध्ये निघून जाते। तेव्हा मात्र अगदी राजेश हा अगदी भामट्यासारखा अंजलीकडे पाहत असतो। त्यानंतर आता आजीला सुद्धा खूप टेन्शन येते, म्हणून ती आता देवाच्या मंदिरात तेथे देवळात येते आणि आता इशू सुद्धा तेथे येते। आजीचा पाय असा घसरणार तोच इशू धरते आणि आजी अहो हळूहळू पायाला लागलं असतं ना तुमच्या, लागले तर नाही ना असं विचारते आणि इशू आता आजीला पाहते आणि आजी इशूला। तेव्हा आता इशू म्हणते की आजी अहो तुम्ही? तेव्हा आजी सुद्धा म्हणते की तू? तर इशू अगदी प्रेमाने विचारते की आजी अहो कशा आहात तुम्ही? तेव्हा आता आजी म्हणते की हो बरी आहे, आणि तू कशी आहेस बरं? आता इशू म्हणते की एकदम बढिया। आणि काय हो आजी, तुम्ही ह्या देवळात दररोज येतात का? आजी म्हणते की हो, अगं माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की हे देवस्थान खूप असं जागृत आहे आणि कधीपासून मी यायचं म्हणत होते, परंतु शेवटी आज मात्र योग आला। आता इशू म्हणते की आजी अहो बरं झालं तुमची माझी भेट झाली, तुम्हाला एक सांगायचं होतं की त्या दिवशी मी तुमच्याकडे साड्या घेऊन आले, त्या साड्या खरंच फाटलेल्या नव्हत्या आणि अहो कसं तरी कुणाला असा म्हणजे खोटा माल देऊन फसवणं ही आमची नियत नाही, आम्हाला शांत झोप सुद्धा नाही लागणार आणि माझ्या बाबांचं हे इंदोरच्या तिकडे एक मिठाईचं दुकान आहे आणि लहानपणापासून बाबांनी मात्र आम्हाला एक गोष्ट मात्र शिकवली, पैसे कमी मिळवले तरी चालतील परंतु लोकांचा भरोसा मात्र हा जास्त मिळवा। तेव्हा आता ईश्वरीचं हे तोंड भरून बोलणं ऐकून आजी मात्र ईश्वर खूप खुश होत आणि हे सर्व सांगत असताना ईशूच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत असतं, तर आजीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं। ईश्वरी बद्दल जे काही प्रेम आहे आजीच्या मनात अगदी दाटून येतं आणि खरंच ईशू खूप अशी आजीला आवडते। तेव्हा ईशू तिच्या ज्या काही आठवणी आहे तर त्या आजीला सांगायला सुरुवात करते की आजी अहो तुम्हाला सांगते की एका लग्नाची जे काही मिठाईची ऑर्डर होती आणि मिठाई ही पोहोच करण्यासाठी थोडासा उशीर झाला, तेव्हा मात्र माझ्या बाबांनी ती
ती मिठाई त्यांना फ्रीमध्ये नेऊन दिली आणि त्यांना म्हणाले की हा आमच्याकडून तुमच्या मुलीसाठी आशीर्वाद, कारण ग्राहकही खरंच आमच्यासाठी देवाच्या जागे आहे. तेव्हा आता आजी म्हणते की मी परत एकदा घरी जाऊन पाहेल आणि चल आता दर्शन घेऊया. तेव्हा इशू म्हणते की हो हो चला. तेव्हा आजी म्हणते की हो हो चला आणि दोघी आता दर्शन घेण्यासाठी आज जातात. तर इकडे राजेश आता अंजलीला म्हणतो की अगं अंजली आता मी निघतो, परंतु येण्यासाठी मात्र मला बराच असा उशीर होईल. तेव्हा अंजली म्हणते की आज उशीर होईल आणि नेहमीच तुम्हाला उशीर होतच असतो आणि कधी कधी मला असं वाटतं की मी जर तुमची क्लायंट असते तर तुम्ही मला जास्त वेळ दिलास. तेव्हा आता राजेश मुद्दाम तिला म्हणत असतो की अंजली अगं प्लीज तू असं म्हणू नकोस, कारण तुझ्यासाठी अगं माझ्याकडे तर वेळच आहे, परंतु ही केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे. पनवेलला जावं लागेल मला आणि ते पण पनवेलच्या कोर्टामध्ये. तर अंजली म्हणते की काय पनवेलच्या कोर्टात? राजेश म्हणतो की हो ना, म्हणूनच तेथून घरी येण्यासाठी अगदी रात्रीचे 12 सुद्धा वाजू शकतात. एक मुलगी अडकली ग बिचारी. तेव्हा आता अंजली विचारते की कोण मुलगी हो? तर राजेश म्हणतो की आहे एक मुलगी, जेमतेम 2च महिने झाले असतील लग्न हो, आणि तेव्हा तिला समजलं की तिच्या नवऱ्याचं अगोदरच बाहेर अफेअर सुरू आहे. तेव्हा अंजली म्हणते की बापरे खरंच लोक कसे वागतात. तर राजेश म्हणतो की हो ना. राजेश पुढे म्हणतो की अगं हे तर काहीच नाही. जेव्हा बायकोला समजलं तर पुढे काय हो की नवऱ्याने तिलाच मारहाण सुरू केली आणि त्यामुळे ती आता माहेरी राहायला आली आणि माहेरची परिस्थिती सुद्धा जेमतेम आणि त्यामुळे तिची केस आता मी फ्रीमध्ये लढतो आणि पनवेलला सुद्धा माझे काही मित्र आहेत तर ते येथे राहा म्हणत होते त्यांच्या घरी ही केस संपेपर्यंत. पण मी म्हटलं की नाही अजिबात नाही, फक्त 2 तास मला घरी राहायला मिळालं तरी चालेल, परंतु मी मात्र माझ्या बायकोला सोडून दुसरीकडे कुठेही नाही राहणार. अगदी झोप जरी अपुरी झाली आणि ट्रॅफिक मध्ये जरी राहावं लागलं, खाण्यापिण्याची जरी टंचाई झाली तरी चालेल, परंतु रोज मात्र सकाळी उठल्यानंतर मला माझ्या अंजलीचा चेहरा दिसायला हवा. म्हणून राजेश आता पूर्णपणे अंजलीला आपल्या बोलण्यात अडकून ठेवतो आणि जे काही पराक्रम करायचे असते ते स्वतःचे मात्र अगदी झाकून ठेवतो, कारण त्याला आता ईश्वरीकडे जायचं असतं आणि तिला मात्र आता इतकं त्याच्यामध्ये अडकवायचं असतं. म्हणून आता हा राजेशचा सर्व काही प्लॅन सुरू असतो. अगदी अंजलीला म्हणत असतो की तुझा हा चेहरा एकीकडे आणि बाकीचे सर्व काम हे एकीकडे. तेव्हा आता अंजली म्हणते की अहो पण तुम्ही रोज पनवेलवरून ये जा करणार. तेव्हा आता राकेश म्हणतो की नाही मला काहीच त्यात प्रॉब्लेम नाही बरं का, कारण आता अंजली त्याला पनवेलला राहण्याची परवानगी देईल आणि मात्र इकडे येता येणार नाही असं त्याला अंजलीकडून कबूल करून घ्यायचं असतं, परंतु दाखवतो मात्र एक आणि बोलतो मात्र एक. तर राजेश म्हणतो की मला काही प्रॉब्लेम नाही. तर अंजली म्हणते की पण मला प्रॉब्लेम आहे ना, मला हा माझ्या नवऱ्याचा त्रास नाही बघवणार. तेव्हा राजेश म्हणतो की अगं अंजली कसला त्रास, इतका काही नाही. तेव्हा अंजली म्हणते की नाही हो, मी तर असं सांगते तुम्हाला की तुमची केस संपेपर्यंत तुम्ही पनवेलमध्येच राहा. खरंच अहो मी तुम्हाला तिकडे राहण्यासाठी सांगते. तर राजेश म्हणतो की अगं पण तिकडे राहायचं म्हटल्यानंतर आता कपडे वगैरे सर्व काही सामान बॅग वगैरे भरून घेऊन जावे लागेल. तेव्हा अंजली म्हणते की हो हो मग तुम्ही कपडे घेऊन जा आणि अगदी राजेशच्या मनासारखं होतं. तर अंजली म्हणते की थांबा मी स्वतः तुम्हाला मदत करते कपडे बॅग वगैरे भरण्यासाठी. तेव्हा राजेश तर खुश होतो, परंतु अंजलीला लगेच तो म्हणतो की अंजली अगं थांब, तू बॅग भरू नकोस आणि खरंच मला हे नाही बघवत तुला इतकं त्रास देता, मी माझी बॅग भरतो ओके, तू काही त्रास करून घेऊ नको. तर अंजली म्हणते की नाही हो कसला त्रास, मला काही त्रास वगैरे नाही. तेव्हा राजेश म्हणतो की प्लीज अगं अंजली ऐक ना, आणि तुला खरं सांगू का खरा त्रास तर मला तुला येथे सोडून तिकडे राहण्यात होणार आहे, पण आता ठीक आहे की जातो तिकडे राहतो पनवेलला. तेव्हा मात्र आता तिकडेच राहतो असं बोलून आता अंजली लगेच खुश होते आणि लगेच राजेशच्या मिठीत येते. तर राजेशला तेच हवं असतं आणि तो आता हिला मुद्दाम मिठीत घेतो आणि म्हणतो की खरंच कसली बावट आहे, माझं सगळं काही काम अगदी सोपं करून टाक. आणि तेव्हा मात्र आता अंजलीला तो बाजूला करतो, घड्याळात पाहतो आणि चल अंजली आता उशीर होतोय, बॅग तर मला अजून भरायची आहे, चल आता. अंजली म्हणते की हो हो. तेव्हा आता अंजली स्वतः त्याला बॅग भरायला मदत करते आणि याला तर अगदी शेवटी तेच हवं असतं, कारण आता त्याला ईश्वरीच्या घरी राहायला जायचं असतं, हे त्याचं नाटक असतं. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि लावण्य आपल्या कॅबिनमध्ये असतात, कारण अर्णवने लावण्याला बोलावून घेतलेलं असतं. तर लावण्य म्हणते की ए यार तुम्हाला बोलावलं. तेव्हा आता अर्णव रागाने तिला विचारतो की काय ग, तर तू रेड रोजचा बुके आहे तो माझ्या घरी पाठवला का? तेव्हा लावण्य म्हणते की हो. तर अर्णव म्हणतो की का, कोणत्या उद्देशाने तू पाठवलं? तर आता लावण्य म्हणते की जस्ट लाईक दॅट. तेव्हा अर्णव आता खूप चिडतो आणि जस्ट लाईक दॅट
अगेन, ओके. आणि हे बघ लावण्या, तुझ्या एका ह्या स्टुपिडपणामुळे नको नको चर्चा घरामध्ये सुरू झाली. तेव्हा आता हे ऐकून तर लावण्य अगदी खुश होते आणि तिला तर हेच हवं असतं. तेव्हा लावण्य अर्णवला विचारते की काय म्हणाले घरचे. तेव्हा आता अर्णव खूप चिडतो आणि काय म्हणणार, असं अचानक कोणी कुणाला रेड रोजेस पाठवणार का, त्यामुळे लोक तर वेगळा अर्थ काढणारच ना. आणि हे बघ लिसा, लावण्य, तुझी मम्मा काव्या देशमुख ही माझी बिझनेस पार्टनर आहे आणि त्यांनी तुला येथे कशासाठी पाठवलेलं आहे, तर लावण्य म्हणते की बिझनेस ट्रेनिंगसाठी. तेव्हा अर्णव म्हणतो की एक्झॅक्टली, मग हे एकमेवच येथे जे काही आहे ध्येय ते पूर्ण करायचं, त्यामुळे जे काही फोकस आहे तो फक्त तू शिकण्यावर कर, बाकी कोणत्याही गोष्टीकडे वायफट लक्ष देऊ नकोस. तर लावण्य नाराज होते आणि ऑफकोर्स असं अर्णवला उत्तर दे. अर्णव पुन्हा तिला विचारतो की तू अजूनपर्यंत सुद्धा सांगितलेलं नाही की रेड रोज तू घरी का पाठवलेत म्हणून. तेव्हा आता लावण्य म्हणते की ते मी म्हणजे असं. तेव्हा अर्णव विचारतो की म्हणजे काय, तर लावण्य म्हणते की ओके आणि म्हणते की तुझ्या अंडर खाली जे काही बिझनेस ट्रेनिंग मी करते तर त्याला 1 वर्ष पूर्ण झालं, म्हणून तुला मला मनापासून थँक्स म्हणायचं होतं. सिरियसली, म्हणून मी हे जे काही केलं तर ते रोज म्हणजे बुके तुला घरी पाठवला. तेव्हा आता अर्णव म्हणतो की तुला बुके द्यायचा होता तर तू ऑफिसमध्ये सुद्धा देऊ शकली असती आणि पर्सनली सुद्धा तुम्हाला थँक्स म्हणू शकली असती, परंतु घरी बुके पाठवायची तुला काय गरज होती. तेव्हा आता अर्णव भयंकर असा भडकलेला असतो आणि आता लावण्य तर खूप अशी घाबरते. नक्की आता अर्णवला काय उत्तर देऊ हे तिला नाही सुचत आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता मात्र जे काही राजेश आहे तर तो आपली बॅग वगैरे सामान घेऊन इकडे ईशूकडे येतो आणि ईश्वरी मात्र आता त्याच्या या बातामध्ये फसते. तर आता ती राजेशला घेऊन घरी येते आणि जयवत्याला राजेशची ओळख करून देते की हे राकेशजी आहे, कारण आता राकेशचं नाव हे तिकडे राजेश असतं आणि इकडे मात्र त्याने ईश्वरीला राकेश असं सांगितलेलं असतं. तर आता जयवत्या म्हणते की मग काय करू, तर ईशू म्हणते की त्यांच्या घरमालकांनी त्यांना बाहेर काढलं तर आपण त्यांना इथे राहण्यासाठी जागा देऊया. तेव्हा मात्र आता जयवत्या विचार करत असते. तर इकडे आजी ही ज्या काही साड्या आहेत तर त्या परत देण्यासाठी ईश्वरीच्या घरी जायला निघलेली असते आणि ती अर्णवला म्हणत असते मला फक्त तू तिथपर्यंत सोडव. अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी ऑफिसला निघालो तर चल तुला तिथपर्यंत सोडतो. तेव्हा मात्र आता अर्णव हा आजीला गाडीतून घेऊन तेथे त्या ठिकाणी येतो आणि तेथे मात्र आता राकेश म्हणजे राजेश हा समोर असतो आणि आजी मात्र त्याच्या शेजारीच असते आणि जी काही ईश्वरीची ओढणी असते तर तेथे मुद्दाम तो ईश्वरीच्या ओढणीजवळ घुटमळत असतो आणि आजी मात्र आता समोर असते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.